नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सावजी ढोलकिया हे नाव ऐकलं की तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ते हिरे, करोडो रुपयाची कंपनी आणि हजारो कर्मचाऱ्यांना मिळालेला मान. पण या प्रवासामागची खरी गोष्ट म्हणजे एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलानं फक्त मेहनत, प्रामाणिकपणा आणि दानशूरपणाच्या जोरावर घडवलेलं आपलं आयुष्य. गुजरातमध्ये साध्या घरात जन्मलेले सावजी ढोलकिया 4थीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. पुढे घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी त्यांना शाळा सोडायला लागली. मग ते सुरतला गेले आणि तिथे हिऱ्यांच्या छोट्या व्यवसायातून आयुष्याची सुरुवात केली. 1992 साली आपल्या भावाबरोबर मिळून त्यांनी हरिकृष्ण एक्सपोर्ट्स नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीनं काही वर्षातच उंच भरारी घेतली. आज त्यांचा व्यवसाय 79 देशांमध्ये पसरलेला आहे. दरमहा तब्बल 40,000 कॅरेट हिरे प्रक्रिया केले जातात आणि त्याचबरोबर किसना या ब्रँडखाली दागिन्यांची निर्मितीसुद्धा केली जाते. सावजी ढोलकिया यांनी फक्त पैसा नाही कमवला, तर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगदी कुटुंबासारखा मान दिला. दरवर्षी ते आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत भेटवस्तू देतात, पण साध्या भेटवस्तू देत नाहीत, तर घर, कार, दागिने. 2018मध्ये त्यांनी तब्बल 600 कार्स कर्मचाऱ्यांना भेट दिल्या. त्याआधी एका वर्षी 1260 कार्स आणि 400 घरं कर्मचाऱ्यांना दिली होती. अशा भेटींनी त्यांची ओळख दानी हिरा व्यापारी म्हणून केली जाते. कर्मचाऱ्यांवर केलेल्या या प्रेमामुळे त्यांची कंपनीसुद्धा बघा एका कुटुंबासारखी भासते. त्यांच्या आयुष्यातला आणखीन एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला शिकवलेला धडा. मुलगा द्रव्य ढोलकिया हा अमेरिकेतनं शिकून आला, पण वडिलांनी काही त्याला थेट कंपनीत बसवलं नाही. त्याऐवजी 200 रुपयांच्या रोजावर त्याला शूजचं दुकान, बेकरी, मॅकडॉनल्ड्स, कॉल सेंटरमध्ये कामाला पाठवलं. याचा उद्देश हाच होता की मेहनतीची किंमत आणि जमिनीवर राहण्याचा धडा शिकवणं. आज द्रव्यही या शिकवणुकीमुळे जमिनीवर राहून मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतोय कंपनीच्या. आज सावजी ढोलकिया यांची संपत्ती जवळपास 12,000 कोटी रुपयांची असेल असं म्हणतात. पण त्यांना मोठं बनवतं ते फक्त पैशाचं साम्राज्य नाही, तर कर्मचाऱ्यांवरचा त्यांचा विश्वास, समाजासाठी त्यांनी केलेली मदत, कुटुंबाला दिलेली शिकवण आणि एका शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आज स्वतःच्या प्रामाणिकपणावर, त्याचबरोबर मेहनतीवर आणि दानशूर वृत्तीमुळे जगातला मोठ्या हिरा व्यापाऱ्यांपैकी एक झाला आहे. हे खरंच प्रेरणादायी आहे नाही? आणि त्यांची ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की मोठं होण्यासाठी फक्त बुद्धी नाही, तर मोठं मनसुद्धा त्यासोबत असावंच लागतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.